Hello student, I am Dr. Shirgave. Welcomes you to our online English classes, English with Shirgave sir. Here I would like to thank my all subscribers, viewers and students who gives me a lot of support and love. Really I am grateful we are on the journey together. Many more things are yet to come. Before that, I request subscribe our channel and please press the bell icon for further notifications and new updates. Welcome once again student. Today we are going to discuss appreciation of the poem Money by William Henry Davis. This question will be asked for 4 marks. विद्यार्थी मित्र हो, कवितेचे ॲप्रिशिएशन हा एक महत्त्वाचा टॉपिक आहे. क्वेश्चन नंबर 3B मध्ये ॲप्रिशिएशन आपल्याला विचारलं जाईल. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून ॲप्रिसिएशन हा क्वेश्चन कोणकोणत्या मुद्द्यांच्या आधारे एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो या गोष्टी क्लिअर होतील. याचबरोबर आपण सगळ्या कवितेंचे ॲप्रिसिएशन आणि त्यांचे व्हिडिओ यूट्यूबला अपलोड केलेले आहेत. ते आपण एका वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचं आहे आणि त्याचा अभ्यास करायचा आहे. सो लेट अस स्टार्ट ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम. विद्यार्थी मित्र हो, परीक्षेमध्ये राईट अँड ॲप्रिशिएशन ऑफ द पोएम असा हा 4 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. याच्यामध्ये कवितेचं रसग्रहण करायचं आहे. आता रसग्रहण करणे म्हणजे काय? राईट फॉर्म कवीपासून त्यानं लिहिलेल्या त्या कवितेतील अंतिम पद्यापर्यंत त्याची वैशिष्ट्य काय आहेत याच्याबद्दल आपल्याला काही मुद्द्यांच्या आधारे नोंदी कराव्या लागतील. याच्यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये सुद्धा काही मुद्दे दिले जातील आणि त्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला ॲप्रिशिएशन करायचं आहे. आता हे ॲप्रिशिएशन लिहित असताना किंवा कोणत्याही कवितेचं ॲप्रिशिएशन करत असताना काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. याच्यामध्ये थोडक्यात त्या कवीविषयी, हे शीर्षक त्यानं का निवडलं आणि कवितेची मध्यवर्ती कल्पना काय आहे याचा आपल्याला थोडाफार अभ्यास असणं अत्यंत गरजेचं आहे. या प्रश्नाचं उत्तर बघत असताना या ॲन्सरच्या बाजूला काही आपण ठराविक पॉईंटसुद्धा देणार आहे, ते सुद्धा आपण लक्षात घ्यायचे आहेत. प्लीज सी द फर्स्ट पॉईंट अबाउट द पोएट. कवीविषयी आपल्याला या ठिकाणी लिहावं लागेल. त्याचं जन्मस्थान, त्याची लिहिण्याची स्टाईल आणि त्यानं प्रसिद्ध केलेल्या कविता किंवा नॉवेल्स याच्याविषयी थोडक्यात माहिती द्यावी लागेल. विल्यम एच डेव्हिस was a great poet of nature. He was popular poet and autobiographer. हेनरी डेव्हिस हा एक महान निसर्गकवी आणि तो प्रसिद्ध कवी आणि आत्मचरित्रकार म्हणून ओळखला जातो. He was born on July 3rd, 1871 in Monmouthshire, Wales. त्याचा जन्म 3 जुलै 1871 मध्ये वेल्समधील मॉनमाउथशियर या ठिकाणी झाला. His many poems were based on. त्याच्या बऱ्याचशा कविता ह्या आधारित होत्या. म्हणजे कशावरती पहा, हिज एक्सपिरियन्स ॲज अ ट्रॅम्प होमलेस पर्सन. त्याच्या कवितेमधला आपल्याला विषय दिसतो बेघर माणूस, म्हणजे स्वतः त्यानं गरिबीचं जीणं जगलेलं आहे आणि त्याच्यावरती बऱ्याचशा कविता ह्या आधारित आहेत. अँड मेनी कॅरेक्टर्स, त्याच्या कवितेमधले किंवा कथेमधले जी पात्रं आहेत ही एन्काउंटर्ड अलॉंग द जर्नी. या गरिबीच्या प्रवासामध्ये किंवा त्यानं जे बेघर असं आयुष्य काढलेलं आहे या प्रवासामध्ये त्याच्या समोर आलेली जी पात्रं आहेत, ज्या व्यक्तींना तो भेटला तीच पात्रं त्याच्या कवितेमध्ये आपल्याला दिसतात. आफ्टर सेव्हरल इयर्स ऑफ वॉन्डरिंग, बरीचशी वर्षे आयुष्यातली भटकंतीमध्ये काढल्यामुळं, बेघर काढल्यामुळं, लाईफ ॲट द एज ऑफ 34 ही पब्लिश्ड हिज फर्स्ट व्हॉल्यूम द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोयम्स. वयाच्या 34व्या वर्षी त्यानं आपल्या पहिल्या कविता पुस्तकाचं प्रकाशन केलं, ज्याचं नाव होतं द सोल्स डिस्ट्रॉयर अँड अदर पोयम्स. म्हणजे आयुष्यातला जवळजवळ निम्मा काळ हा त्यानं गरिबीमध्ये आणि भटकंतीमध्ये काढलेला आहे. हिज पोयम्स हायलाईट, त्याच्या कविता अधोरेखित करतात अबाउट हिज हार्डशिप ड्युरिंग द लाईफ. त्याच्या आयुष्यामध्ये आलेल्या अनंत अडचणी
आणि कष्टपद जीवन याच्यावरती प्रकाश टाकणाऱ्या त्याच्या कविता आहेत. म्हणजे थोडक्यात काय पहा, त्याच्या बऱ्याचशा कवितांचा भाग हा त्याच्या वैयक्तिक जीवनातील अनुभवावरती आधारित आहे. ही रोट 2 नॉवेल्स अँड ॲटोबायोग्राफिकल वर्क. त्यानं 2 कादंबऱ्यांचं लिखाण केलेलं आहे आणि एक आत्मचरित्रसुद्धा आहे. हिज बेस्ट नोन नॉवेल इज ॲटोबायोग्राफी ऑफ सुपर ट्रॅम्प. त्याचं अत्यंत प्रसिद्ध अशी जी कादंबरी आहे त्याचं नाव आहे ॲटोबायोग्राफी ऑफ सुपर ट्रॅम्प. याच्यामध्ये स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या अडचणी यांचं त्यानं वर्णन केलेलं आहे. सेकंड पॉईंट आहे अबाउट दी टायटल. आता या टायटलला आपल्याला विशिष्ट पद्धतीनं न्याय देणं अपेक्षित आहे. एखादा कवी एखाद्या कवितेचं शीर्षक निवडत असताना त्याच्या मागची भूमिका काय होती हे आपल्याला थोडक्यात मांडणं 1-2 ओळीमध्ये लिहिलं तरी चालेल, पण तो विचार आपण करायला पाहिजे की कवीनं हे शीर्षक का दिलं, ते समर्पक आहे का याच्याबद्दल लिहावं लागेल. प्लीज सी द टायटल ऑफ द पोयम मनी इज व्हेरी सजेस्टिव्ह अँड रिफ्लेक्टिव्ह. या कवितेचे शीर्षक पैसे हे अत्यंत सूचक आणि रिफ्लेक्टिव्ह आहे असं पण म्हटलेलं आहे. रिफ्लेक्टिव्ह याचा अर्थ प्रतिबिंबित करणारं. म्हणजेच ही कविता कवी विल्यम डेव्हिस यांचे आयुष्य प्रतिबिंबित करतं, आपल्याला दाखवतं. इट इज अ मेमॉर बेस्ड ऑन लाईफ एक्सपिरियन्सेस वेन ही स्टँडिंग ॲज अ रिच अँड अ पुअर मॅन. जेव्हा एखादा व्यक्ती श्रीमंत असतो आणि गरीब म्हणून तो उभा राहतो, तेव्हा त्याच्या आयुष्यातील जे अनुभव असतात ते अनुभव या एका संस्मरणातून कवीने आपल्याला सांगितलेले आहेत. मेमॉर याचा अर्थ संस्मरण किंवा आपण डायरी लिहिणे असं म्हणतो. या पद्धतीनं त्यांच्या आयुष्यातील हा अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे. इन धिस नॅरेटिव्ह पोयम ही डिपिक्टेड रिअल लाईफ एक्सपिरियन्स ॲज द रिच अँड द पुअर मॅन इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मनी, सो टायटल इज ॲप्ट. ही जी कथा आहे किंवा या कवितेमध्ये तो श्रीमंत असताना आणि गरीब असताना पैसा वास्तविक जीवनामध्ये कोणती भूमिका पार पाडतो याचा अनुभव त्यांनी व्यक्त केलेला आहे. त्यामुळं पैसा किंवा मनी हे शीर्षक योग्य आहे. ही कविता जी सेंट्रल ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट आहे मनी आणि त्याच्याभोवती ही कथा फिरते, त्यामुळं हे शीर्षक अत्यंत योग्य आहे. थर्ड पॉईंट आहे अबाउट दी पोयम. कवितेविषयी आपल्याला लिहावं लागेल की ही कविता नेमकी कशाविषयी आहे याचा थोडा उल्लेख आपण टायटलमध्ये सुद्धा केलेला आहे. प्लीज सी द पोयम टेल्स अस अबाउट द रिच मॅन हू वॉन्ट्स टू बी अ पुअर टू फाइंड द रिअल हॅपीनेस. ही कविता एका श्रीमंत माणसाची आहे ज्याला गरीब व्हावंसं वाटतं, कारण त्याच ठिकाणी त्याला खरा आनंद प्राप्त होईल असं जाणवलेलं आहे. इट इज व्हॅन we do not have money or have lost our money we realize how important the money is. जेव्हा आपल्याजवळ पैसे नसतात किंवा आपल्याकडून पैसे हरवले जातात, थोडक्यात आपण गरीब होतो, त्याच वेळेला पैशाचं मूल्य हे आपल्याला कळतं. ॲट द एंड द पोएट सेज दॅट नाव ही डझंट हॅव मनी, ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. या कवितेमधून सुद्धा अशाच पद्धतीचं महत्त्व दाखवणारा संदेश जो दिलेला आहे, याच्यामध्ये कवी मान्य करतो की आता माझ्याजवळ काहीही पैसे नाही आहेत. आय लॉस्ट माय मनी, माझे सगळे पैसे आता गेलेले आहेत, परंतु तो पॉझिटिव्ह साईड सांगतो की माझ्याजवळ खरे आणि चांगले मित्र जे थोडे आहेत ते राहिलेले आहेत. म्हणजे कवीला जो खरा आनंद प्राप्त झालेला आहे तो गरीब झाल्यानंतरच झालेला आहे आणि जीवनामधलं जे वास्तव आहे, खोट्या मित्रांचा जो चेहरा आहे तो याच्यामधूनच स्पष्ट झालेला आहे. फोर्थ पॉईंट इज थीम. कवितेची मध्यवर्ती कल्पना. द थीम ऑफ द पोएम इज मनी कॅनॉट गिव्ह यू एटर्नल हॅपीनेस. इट मीन्स मनी अँड हॅपीनेस हॅव इनव्हर्स रिलेशन्स. या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे याच्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की पैसा हा आपल्याला चिरकाल किंवा अनंत असा आनंद देऊ शकत नाही. म्हणजेच पैसा आणि आनंद हे परस्पर विरोधी आहेत. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोयम डिलायनेट्स द स्प्लिट आस्पेक्ट ऑफ मनी.
या कवितेची जी मध्यवर्ती कल्पना आहे त्याचं वर्णन करताना असं सांगता येईल की पैशाचं वैशिष्ट्य म्हणजे त्याची दुहेरी भूमिका. अ रिच मॅन हॅज अ लॉट ऑफ मनी अँड सो मेनी फ्रेंड्स. जो श्रीमंत व्यक्ती असतो त्या श्रीमंत व्यक्तीकडं भरपूर पैसा असतो आणि भरपूर मित्र असतात, ही त्याची एक बाजू. बट ही वॉजंट हॅपी बिकॉज ऑल फ्रेंड्स आर सेल्फ सिकिंग अँड ऑलवेज थॉट अबाउट सेल्फ बेनिफिट्स. परंतु तो मित्रांच्या बाबतीमध्ये किंवा नात्यांच्या बाबतीमध्ये आनंदी नसतो, कारण की सगळे मित्र आणि नातेवाईक हे स्वतःच्या स्वार्थासाठी आणि फायद्यासाठी त्याच्याजवळ आलेले असतात. वाईल्स्ट दुसऱ्या बाजूला पुअर मॅन हॅज नो इनफ मनी अँड फ्रेंड्स. गरीब माणसाकडे पुरेसे पैसे नसतात आणि ते नसल्यामुळं मित्रसुद्धा कमी असतात. परंतु बट ही वॉज हॅपी अँड हिज फ्रेंड्स आर ट्रू अँड व्हॅल्यू ऑफ फ्रेंडशिप नॉट टू मनी. तो गरीब असतो परंतु आनंदी आहे आणि त्याचे जे मित्र आहेत जे थोडे आहेत ते अत्यंत चांगले आणि खरे असतात. त्यांना मैत्रीची किंमत माहिती असते जी पैशामध्ये मोजली जात नाही. पाचवा पॉईंट आहे पोएटिक स्टाईल. या कवितेची शैली किंवा आपण ह्या कवितेचं वैशिष्ट्य लिहायचं आहे. प्लीज सी द पोयम इज रिटन इन नॅरेटिव्ह फॉर्म. ही कविता एका कथन पद्धतीनं म्हणजेच कथा पद्धतीनं मांडलेली आहे. विच इज अ बायोग्राफिकल. आणि या कथेमधला जो विषय आहे तो चरित्रात्मक आहे, म्हणजे कवीच्या अनुभवावरनं ही घेतलेली कविता आहे. काही शब्द याच्यामध्ये आपण लक्षात ठेवणं अत्यंत अपेक्षित आहेत. इट इज इन फर्स्ट पर्सन नॅरेटिव्ह वेअर द पोएट स्पीकर नॅरेट्स ओन एक्सपिरियन्स. ही कविता प्रथम पुरुषी सर्वनामामध्ये लिहिलेली आहे, म्हणजे ही कविता वाचत असताना आय, मी किंवा माय, फ्रेंड्स वगैरे असे शब्द आपल्याला दिसतील, म्हणून ही फर्स्ट पर्सनमध्ये लिहिलेली आणि कवीच्या स्वतःच्या अनुभवावरती आधारित आहे. द पोयम कन्सिस्ट ऑफ 5 स्टँजाज. आपण या स्टाईलमध्ये सुद्धा या कवितेचे किती स्टँजा आहेत ते लिहायचे आहेत. 5 स्टँजाज ऑफ 4 लाईन सॉनेट्स. 4 ओळींचं हे एक सॉनेट आहे. द पोयम युजेस ॲन एनक्लोज्ड किंवा अनबाउंडेड म्हणता येईल राईम स्कीम विथ इयाम्बिक टेट्रामीटर. मीन्स इट रेफर्स टू अ लाईन कन्सिस्टिंग 4 इयाम्बिक फीट. द वर्ड tetrameter simply means that there are 4 feet in the line. आता इथं आपण या कवितेमध्ये कोणत्या प्रकारची राईम स्कीम वापरलेली आहे हे सांगितलेलं आहे. काही पद्यामध्ये एनक्लोज्ड किंवा ज्याला आपण अनबाउंडेड असं म्हणतो, ज्याची राईम स्कीम ABCB अशा पद्धतीने येते, तशी राईम स्कीम या कवितेमध्ये बहुतांशी पद्यामध्ये वापरलेली आहे. आता या एका पद्यामध्ये किती ओळी आहेत याच्यावरून सुद्धा त्या कवितेची स्टाईल ठरते. आता या ठिकाणी इयाम्बिक टेट्रामीटर असा शब्द आहे. आता इयाम्बिक टेट्रामीटर म्हणजे काय? ज्या पद्यामध्ये 4 ओळींचा समावेश असतो, ज्याला इयाम्बिक फीट असं म्हटलं जातं, त्याला इयाम्बिक टेट्रामीटर असं म्हणतात. या कवितेमधलं एक चरण किंवा एक पद्य हे 4 ओळींचं आहे, ते आपण नमूद केलेलं आहे. हा शब्दसुद्धा आपण लक्षात ठेवायला हरकत नाही आहे. द ऑथर यूज्ड लेक्सिकल रिपिटिशन ऑफ एम्फसाइज अ सिग्निफिकंट इमेज. फॉर एक्झाम्पल आय, मनी आर रिपीटेड. या कवितेमध्ये काही विशिष्ट शब्दांचं वारंवार रिपिटेशन आहे, ज्याच्यामुळं काही गोष्टी ह्या ठळकपणे आणि स्पष्टपणे दाखवण्यासाठी केलेल्या आहेत. उदाहरणार्थ आय किंवा मनी हे शब्द रिपीट केलेले आहेत. 6th आहे लँग्वेज अँड पोएटिक डिव्हायसेस. याचे भाषा वैशिष्ट्य आणि कवितेमध्ये वापरण्यात आलेले अलंकार किंवा इतर पोएटिक डिव्हायसेस. Davies has taken familiar subjects from ordinary life and described them in a simple language which is easy to read and understand. या कवितेमध्ये कवीने सर्वसामान्य जीवनामधला एक प्रसंग घेतलेला आहे आणि अगदी सोप्या भाषेमध्ये वाचायला सोपं
आणि समजायला सोपं अशा भाषेमध्ये त्यानं ही कविता लिहिलेली आहे. याचाच अर्थ अवघड किंवा डिफिकल्ट व्होकॅब्युलरी वापरलेले नाही आहे. The imagery used is easy to understand, like phrases and words like came knocking all day at my door, dead man, soundless trumpet, poor laugh and rich man's frown etc. या कवितेमध्ये वापरण्यात आलेले शब्द किंवा फ्रेजेस असतील त्याची उदाहरणं आपण दिलेली आहेत, ती सुद्धा आपण कवितेमध्ये किंवा ॲन्सरमध्ये देऊ शकता. ती अत्यंत सोपी आहेत, ती समजू शकता, ती क्लिष्ट नाही आहेत. The poet used a normal grammatical structure of language with various punctuation marks. या कवितेचं स्टाईलमध्ये किंवा लँग्वेजमध्ये आपल्याला सांगता येईल पहा, ह्या कवितेमध्ये नॉर्मल पद्धतीचे व्याकरण वापरण्यात आलेले आहे. परंतु याच्यामध्ये आपल्याला एक ठळक गोष्ट दिसेल की पंक्च्युएशन मार्क्स हे जास्त वापरलेले आहेत. याच्यामध्ये स्वल्पविराम असतील, ॲपॉस्ट्रॉफी असतील किंवा एक्सक्लेमेशन आपल्याला दिसतं. The poet has decorated the poem by using ample figure of speech such as inversion, alliteration, simile, repetition, exclamation, synecdoche and onomatopoeia. या कवितेमध्ये इन्व्हर्जन उलटसुलट, ॲलिटरेशन अनुप्रास, सिमिली उपमा, रिपिटिशन पुनरावृत्ती, एक्सक्लेमेशन उद्गारवाचक, सिनेक्डची अवयवलक्षणा अँड ओनोमोटोपोइया नादानुकरण अलंकार वापरलेले आहेत. द फर्स्ट स्टांजा अँड लास्ट स्टांजा कंप्रायजेस एक्सक्लेमेशन विच फोकसेस ऑन पर्सोना ड्युअल लाईफ पोर्शन. या कवितेमधल्या 5 पद्यांपैकी पहिलं पद्य आणि अंतिम पद्य याच्यामध्ये एक्सक्लेमेशनचा वापर करण्यात आलेला आहे. याचा अर्थ कवीने आपल्या जीवनातील 2 विविध घटना दाखवलेल्या आहेत. द पोएम फॉलोज अ डिफरंट राईम स्कीम फॉर ईच स्टँजा बट इन ईच 4 लाईन स्टँजा क्वाट्रेन द एंडिंग वर्ड्स ऑफ लाईन्स 2B or 4B राहीम विथ ईच अदर. या कवितेमध्ये राहीम स्कीमचा जर विचार केला तर प्रत्येक स्टँजाचा राहीम स्कीम ही थोडीफार वेगळी येते, परंतु कॉमन गोष्ट या 4 ओळींच्या पद्यामध्ये दुसरी ओळ आणि चौथी ओळ ही एकाच प्रकारची राहीम पेअर्स आहेत. 7वा आहे स्पेशल फीचर ऑफ द पोयम. या कवितेचं खास असं वैशिष्ट्य, द स्पेशल फीचर ऑफ द पोयम इज व्हेरी सिम्पल सब्जेक्ट बट हॅज अ डीप बिटर ट्रूथ ऑफ ह्युमन रिलेशनशिप. या कवितेचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये हाताळण्यात आलेला विषय हा सगळ्यांना परिचित आहे, परंतु त्या सेंट्रल सब्जेक्टमुळे, पैशामुळे मानवी नाती कशी बिघडतात याच्याबद्दल सांगितलेलं आहे. इट रिलेट्स द एक्सपिरियन्सेस अँड ऑब्झर्वेशन्स ऑफ ह्युमन लाईफ. ही कविता जी आहे ती अनुभवावरती आणि केलेल्या निरीक्षणावरती आधारित आहे. द टोन ऑफ द पोयम इज पॉझिटिव्ह अँड रिॲलिस्टिक. या कवितेचा जो टोन आहे तो सकारात्मक आहे आणि वास्तवाला धरून आहे. कवीला गरीब झाल्यामुळं कोणतीही तक्रार नाही आहे, उलट गरीब झाल्यामुळं त्याला आयुष्यातली काही गोष्टी कळाल्या आणि आनंद प्राप्त झालेला आहे. मेसेज, व्हॅल्यूज अँड मॉरल्स. या कवितेमधनं मिळणारा संदेश, मूल्य आणि बोध. द पोएट गिव्ज आउट द मेसेज दॅट मनी अँड रिचनेस इज अ नॉट इसेन्शियल फॉर हॅपीनेस. या कवितेमधनं सगळ्यात महत्त्वाचा जो संदेश आपल्याला मिळतो तो आयुष्यामध्ये खरा आनंद मिळवण्यासाठी पैसा आणि श्रीमंती ही गरजेची नाही आहे आनंद मिळवण्यासाठी. मनी इन्व्हाइट्स मेनी फॉल्स अँड सेल्फिश पीपल इन आवर लाईफ. पैसा हा बऱ्याच अंशी आपल्या आयुष्यामध्ये स्वार्थी आणि चुकीच्या लोकांना निमंत्रण देतो. सो हॅपीनेस लाईज इन हॅविंग ट्रू अँड रिअल पीपल इन लाईफ. खरा आनंद कशामध्ये आहे? आपल्या जीवनामध्ये असणारे खरे लोक आणि त्यांच्या निस्वार्थी भावना ह्याच महत्त्वाच्या आहेत. द पोएट पॉइंट आउट दॅट पुअर मॅन इज रिअली वेल्दी इन अ ट्रू सेन्स बिकॉज दे हॅड फ्यू बट रिअल फ्रेंड्स. या कवितेमधनं मिळालेला जो बोध आहे तो बोध म्हणजे गरीब माणसांच्या जवळ भलेही संपत्ती नसली तरीसुद्धा त्याच्याजवळ आनंदी राहण्यासाठी खरे आणि चांगले मित्र आहेत. दो दे हॅवंट इनफ मनी दे आर हॅपी इन देअर लाईव्ज. पैसा नसूनही ते त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत आनंदी आहेत, म्हणजे पैसा या ठिकाणी दुय्यम आहे. 9. ओपिनियन अबाउट द पोयम.
In my opinion, the poem shows the fickle temperament of people and money in this materialistic world. या भौतिक जगामध्ये पैसा आणि माणसांचं कसं दुहेरी जगणं असतं, कसं चंचल जीवन असतं याच्याबद्दल मांडलेलं आहे. आय लाईक दिस पोएम बिकॉज इट हॅज अ डीप बट बिटर ट्रूथ ऑफ लाईफ. ही कविता मला आवडलेली आहे कारण याच्यामध्ये खोल परंतु वास्तविक आणि सत्य जीवनाविषयी सांगितलेलं आहे. मनी मे अट्रॅक्ट टेम्पररी हॅपीनेस बट फॉर रिअल अँड एटर्नल हॅपीनेस ट्रू पीपल आर इम्पॉर्टंट इन आवर लाईफ. पैसा हा कदाचित थोड्या कालावधीसाठी आनंदाला निमंत्रण देऊ शकतो, पण जर आपल्याला चिरकाल आणि खरा आनंद पाहिजे तर आयुष्यामध्ये चांगली लोक आपल्या समवेत असणं अत्यंत गरजेचं आहे. मनी इज ओनली टूल, इट नेवर ऑफर्स एटर्नल हॅपीनेस. पैसा हे फक्त एक साधन आहे, ते आपल्याला चिरकाल आनंद देऊ शकणार नाही, असं माझं मत या ठिकाणी आपण व्यक्त केलेलं आहे. ॲप्रिशिएशन हा प्रश्न आपल्याला माहिती आहे की प्रश्न क्रमांक 3B मध्ये 4 गुणांसाठी लिहिलेला आहे आणि तो विशिष्ट मुद्द्यांच्या आधारे आपल्याला परीक्षेमध्ये लिहावा लागणार आहे. बोर्डाच्या परीक्षेमध्ये असं अपेक्षित आहे की विद्यार्थ्याने 4 गुणांसाठी किमान 1 ते 1.25 पान लिहिणं अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्र हो, ॲप्रिशिएशन हा प्रश्न या ठिकाणी संपतो. मला अशी अपेक्षा आहे की विद्यार्थ्यांना हा प्रश्न समजला असेल. याच्या व्यतिरिक्त आपण या प्रश्नामध्ये थोड्याशा चेंजेस करून काही सोप्या भाषेमध्ये सुद्धा आपलं उत्तर तयार करू शकता, जेणेकरून एक्झाममध्ये आपल्याला हा अत्यंत महत्त्वाचा जो विचारला जाणार आहे तो प्रश्न लिहिता येईल. तरीसुद्धा या प्रश्नावरती काही शंका असतील तरी आपण मला कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. याच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्याकडून आणखीन एक सूचना आलेल्या आहेत की ॲप्रिशिएशन लिहिण्याच्या स्टेप्स आणि पद्धती याच्यावरती व्हिडिओ बना. नक्कीच आपण येणाऱ्या काही दिवसामध्ये हाऊ टू राईट ॲप्रिशिएशन हा इंग्लिश प्लस मराठीमध्ये आपण व्हिडिओ बनणार आहोत. सो प्लीज कीप वॉचिंग, शेअरिंग अँड सबस्क्राईब अवर चॅनल. थँक्यू व्हेरी मच. Once again. Please like, share and subscribe.